चुकीच्या जीवनशैलीमुळे जे काही आजार होतात, त्याच्या यादीमध्ये मूत्रपिंडाच्या विकाराचाही समावेश होतो. आज आपण मूत्रपिंडाचे विकार टाळण्यासाठी काय करता येईल हे पाहणार आहोत. भारतात जे काही मृत्यू आजारामुळे होतात, त्यामध्ये मृत्यू होण्याच्या यादीत मूत्रपिंडाच्या कारणामुळे मृत्यू होण्याचा 8वा क्रमांक लागतो. भारतात जवळपास 80 लाख रुग्ण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त आहेत. एवढे मोठे प्रमाण असण्याचे महत्त्वाचे कारण उच्च रक्तदाब हे आहे. कारण आज ना उद्या या दोन्ही आजारामुळे मूत्रपिंडामध्ये बिघाड होतो. ज्यांना मधुमेह व उच्च रक्तदाब आहे अशा जवळपास 40 ते 60% लोकांना मूत्रपिंडाचा त्रास पुढे जाऊन होतो. मूत्रपिंड निकामी झाल्यावर प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही. परंतु डोनर मिळत नसल्यामुळे जवळपास 90% लोक वेटिंग लिस्टमध्ये राहतात व या प्रतीक्षा यादीत बऱ्याच जणांना मृत्यू येतो. आजची भारतातील स्थितीपैकी केवळ 30 मूत्रपिंड निकामी झालेल्या व्यक्तीपैकी एकाचे प्रत्यारोपण होत आहे. बाकीच्या लोकांना डायलिसिस करून काम भागवावे लागते. एवढे करूनही धोका हा डोक्यावर असतो. त्यातही डायलिसिसचा महिना खर्च 10,000 पासून ते 30,000 पर्यंत येतो. त्यामध्येही भारतात डायलिसिस केंद्र हे बहुतांशी शहरी भागात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात व गरीब लोकांना योग्य ती सुविधा मिळत नाही. तर मग मूत्रपिंडाचे विकार होऊ नये यासाठी काय करता येऊ शकते? कोणती काळजी घेता येऊ शकते? मधुमेह व उच्च रक्तदाब हे नियंत्रित राहतील व या दोन आजारामुळे मूत्रपिंड खराब होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विषारी पदार्थ, औषधांचा अतिरेक वापर की जे मूत्रपिंड खराब करू शकतात यापासून दूर राहावे. मूत्रपिंड शुद्ध रक्त करून विषारी अर्थात टाकाऊ घटक द्रव्ये व अतिरिक्त पाणी शरीराबाहेर टाकते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचे सेवन करू नये. तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे. मूत्रपिंडाचे छोटे छोटे आजार त्या त्या वेळेस उपचार करून बरे करावे, नाहीतर त्याचे गंभीर आजारात रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. धूम्रपान टाळावे, कारण ते उच्च रक्तदाब वाढविते व शेवटी त्याचा परिणाम मूत्रपिंडावरती होतो. मधुमेह पुढच्या अवस्थेत गेल्यास मूत्रपिंड निकामी होते. त्यामुळे साखर नियंत्रित राहील याची काळजी घ्यावी. ज्यांना मधुमेह नाही अशा लोकांनी विशिष्ट काळाने साखरेची तपासणी करावी. मिठाचे प्रमाण कमी ठेवावे. वारंवार वैद्यकीय तपासणीसाठी विविध डाय वापरले जातात, तर ते वापरले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, कारण त्याचे निस्सरण मूत्रपिंडातून होते. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जीवनशैलीमुळे होणारे आजार नक्की टाळू शकतो.